हाय फ्रेंड्स, कसे आहात तुम्ही सर्व? मस्त आहेत ना? मी दीपाली तुमचे स्वागत करते दीपाली महाजन स्टार वन या यूट्यूब चॅनलवर। एखादी गोष्ट हरवण्यापेक्षाही गमावण्याची भीती जास्त वाटते, कारण हरवलेलं एक वेळ शोधता तरी येतं, पण गमावलेलं पुन्हा कधीच सापडत नसतं। जीवन हे एक असंच असतं मैत्रिणींनो, खूप काही करायचं असतं, पण मनातल्या मनात राहून जातं। आयुष्य सारं धावपळीत निघून जातं, शेवटी मात्र सगळं आठवत आपण संसाराच्या मागे धावत असतो। कधी कधी आपलं शांत राहणं खूप गरजेचं असतं। आयुष्याकडे सर्वच प्रश्नांची उत्तरं मागायची नसतात, कारण आपण ओंजळीत पाणी पकडू शकतो, पण ते टिकवू शकत नाही। तर मी आता दारापुढे आधी झाडून घेतलं आणि त्यानंतर सर्व ठिकाणी पाणी टाकून घेतलं आहे। तुळशीमध्ये आणि सर्वीकडे असं पाणी टाकून घेतलेलं आहे। पाणी टाकलं थोडं बाहेर की थोडं बरं वाटतं आणि आपल्या मनाला पण प्रसन्नता वाटते की आपण व्यवस्थित सर्व झाडून पाणी वगैरे शिंपडून घेतलं आहे, की बाहेर निघालं की एक काहीतरी वेगळीच प्रसन्नता निर्माण होते। तर मी आता ओटा स्वच्छ धुवून घेतला होता आणि त्यावर मी आता हळदीचं लेपन करत आहे, कारण की मी दर गुरुवारी आणि अमावस्या पौर्णिमेला हळदीचं लेपन करत असते। हळदीचं लेपन केल्याने आपल्या घरात नकारात्मकता येत नाही आणि आपल्या घरामध्ये सदैव लक्ष्मीचा वास असतो, म्हणून मी दर गुरुवारी असं छान असं हळदीचं लेपन करत असते। तर मी आता उंबरठ्याजवळ पावलं काढून घेत आहे। पावलं काढल्यावर त्यामध्ये थोडीशी रांगोळी, पांढऱ्या रांगोळीमध्ये थोडे कलर भरले की ते थोडं छान वाटतं आणि येथे थोडीशी छोटीशी अशी रांगोळी पण मी काढून घेतली आहे। तर मी आता उंबरठ्यावर हळदी कुंकू वाहून त्यांची पूजा करून घेते, कारण की खूप असं छान वाटतं, प्रसन्न वाटतं आपल्याला उंबरठ्याची पूजा वगैरे केल्यावरती। तर आता उंबरठ्याची पूजा झाली आणि आता तुळशीजवळ पण मी छोटीशी रांगोळी काढणार आहे, कारण की उंबरठ्याची पूजा झाल्यावर तुळशीजवळ छोटीशी पण रांगोळी काढली ना तर खूप छान वाटतं, प्रसन्नता वाटते आपल्याला त्या रांगोळीला बघितल्यावर। तर आता रांगोळी वगैरे झाली आहे काढून आणि आता मी तुळशीची पूजा करून घेणार आहे। तर माझी आता येथे देवपूजा झालेली आहे आणि देवपूजा करतानाचा व्हिडिओ माझ्याकडनं घेतला गेला नाही आहे, तर मग मी आता पूजा वगैरे झाल्यानंतर मी थोडंसं शूट करून घेतलं आहे आणि तो मी तुमच्याबरोबर शेअर करत आहे। तर आता मुलांसाठी टिफिन करत आहे, कारण की मुलांना रोज काय द्यावं हा एक मोठा प्रश्न पडतो आणि त्यांना काही कोणत्या भाज्या आवडतात तर कोणत्या भाज्या आवडत नाही। तर त्यांना भरताची पोळी खूप आवडते, तर मी त्यांना थोड्याशा कणिकमध्ये भरीत घालून त्याची पोळी बनवून देत आहे। त्यामध्ये मी थोडं जिरं आणि मीठ वगैरे टाकून आता त्याची कणिक भिजवून घेते। तर ही भरताची पोळी ते खूप अशी आवडीने सॉस बरोबर खाऊन घेतात आणि त्यांना जर पालक मेथी वगैरे दिलं ना तर ते त्यांना आवडत नाही। असे पराठे वगैरे दिले तर ते खूप आवडीने खातात। तर आता माझी कणिक भिजून झालेली आहे आणि आता मी त्यांना पोळ्या करून देते पटकन। तर गुणेश गुंजकची स्कूल 8:30 वाजता असते, पण ते व्हॅन लावलेली त्यांना, तर ते व्हॅन 8 वाजेपर्यंत येऊन जाते। तर आम्ही आता जात आहोत साई मंदिरामध्ये आणि आता संध्याकाळचे 5 वाजलेले आहेत। तर आम्ही आता निघालो आहोत आणि आमच्या घरापासून तर साई मंदिर हे 6 किलोमीटर अंतरावर आहे आणि ते ऑर्डनेस फॅक्टरीत आहे, तर आम्ही आता तिथे जाण्यासाठी निघालो आहोत। तर खरं तर गजानन महाराजांच्या मंदिरामध्ये जायचं होतं, पण ते आमच्याकडनं जमलं नाही, तर म्हटलं जवळच आपल्या 6 किलोमीटर अंतरावरच असं जवळ आपलं साई मंदिर आहे, तर आपण तेथे जाऊया। त्यासाठी आम्ही तिथे जाण्यासाठी निघालो आहोत आणि आता तुम्ही बघू शकता ऑर्डनेस फॅक्टरीच्या गेटाजवळ आम्ही आलो आहोत। तर येथून थोड्याच अंतरावर असं साई मंदिर आहे, पण त्या अगोदर आम्हाला एक मंदिर दिसलं, तर आम्ही तेथे जाण्यासाठी निघालो। गुणेशचे पप्पा म्हणत होते की आधी आपण ह्या मंदिरात जाऊन दर्शन घेऊया, नंतर मग साई मंदिरात जाऊया।
तर आम्ही आता हे बघा, तुम्ही बघू शकता किती असं जंगली भाग आहे येथे आणि आम्ही तेथे जात आहोत. तर तेथे दर्शन घेतल्यावर आम्ही नेक्स्ट साई मंदिरात जाणार आहोत. तर तुम्ही बघू शकता येथे एक आजी पूजा वगैरे करत आहेत, त्यांची आरती सुरू आहे. तर आम्ही एका साईडला थांबून गेलो आहोत आणि येथे या आजी रोज येत असतात. त्या आजींना विचारलं आम्ही, तर त्या आजी म्हणत मी रोज येते. त्यांच्या मिस्टरांनीच हे मंदिर बांधलेलं आहे आणि खूप असं सत्व जे असतं ते या मंदिरामध्ये आहे असं त्या आजींनी आम्हाला सांगितलं. तर आता त्या आजीची आरती चालू आहे. तर आता आजीची आरती वगैरे झाली ना, आता आजी निघाल्या आहेत, बघू शकता. तर आज आहे गजानन महाराजांचा प्रकट दिन. तर तुम्हाला गजानन महाराजांच्या प्रकट दिनानिमित्त खूप साऱ्या शुभेच्छा माझ्याकडून. आणि आम्ही आता साई मंदिरामध्ये जाणार आहोत. आज गुरुवार पण आहे आणि गजानन महाराजांचा प्रकट दिन पण आहे. पण आम्हाला वाटेतच हे मंदिर दिसलं. महादेवांचं पिंड आहे आणि दत्त महाराजांची पण मूर्ती आहे इथं. तर आम्ही येथे दर्शनासाठी थांबलेलो आहोत. आणि या मंदिराची महती अशी आहे की येथे जर काही विंचू वगैरे कोणाला चावला, काही विषबाधा झाली तर ते म्हणजे उतरते. तर खूप असं जागृत स्थान आहे हे. आणि आम्ही येथे थांबलो आहोत, दर्शन घेतलं. तर तुम्ही पण दर्शन घ्या. तर तुम्ही बघू शकता किती असं पुरातन झालेलं मंदिर आहे हे. आणि खूप वर्षा अगोदर त्या आजींच्या मिस्टरांनी हे बांधलेलं होतं आणि आम्ही सहजच इथून जात होतो. तर आम्हाला विचार आला की आम्ही येथे दर्शन घ्यावं आणि आम्हाला खूप असं छान वाटलं येथे दर्शन घेऊन. आणि वडाचं आणि उंबराचं झाड असं एकत्र तेथे आहे हे. तर खूप असं छान शांतता अशी खूप अशी वाटते इथं. आणि तुम्ही बघा किती मस्त अशी पुरातन अशी महादेवांची पिंड आहे येथे. आणि तर दत्त महाराजांची पण मूर्ती येथे आहे लहान अशी. आणि मंदिर पण खूप असं छान आहे. तर आम्ही आता साई मंदिरामध्ये पोचलो आहोत, तेथून दर्शन घेतलं आणि आता इथे आलो आहोत. तर संध्याकाळचे 6:30 वाजलेले आहेत आणि अंधार पण पडून गेला आम्हाला इथं यायला. आणि गुणेश आमच्यासोबत आला आणि गुंजा नाही म्हणत होता यायला. त्याची तब्येत पण थोडी बरी नव्हती म्हणून तो नाही म्हणत होता. तर आता येथे आरतीची वेळ झालेली आहे, 7 वाजता येथे आरती होते. तर सर्व बसले आहे आरतीसाठी. तर आरती वगैरे झाल्यावर आम्ही दर्शन घेतलेलं आहे आणि खूप छान प्रकारे आमचं दर्शन झालेलं आहे. गर्दी काही जास्त नव्हती म्हणून व्यवस्थित दर्शन झालं. तर येथे आता आरती झालेली आहे आणि प्रसाद वाटप सुरू आहे. तर खिचडीचा प्रसाद आणि शिरा असा प्रसाद देत आहेत हे. तर अशा प्रकारे आपलं साई मंदिराचं दर्शन झालेलं आहे आणि खूप असं छान दर्शन झालेलं आहे आपलं. तर आता तुम्हाला माझा व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. बाय.